भरत पाटील बळीराजा शेतकरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। आज हे व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आम्ही ह्या उसाला खोडवा ऊस आहे हो, आणि ह्या उसाला 3 महिने 2 दिवस झालेला आहे। 13.7 खोडवा आहे, जबरदस्त ग्रोथ आहे उसाची। आणि ह्या उसासाठी आम्ही बेसल डोस आणि जीवामृत, या जीवामृत आम्ही पाटातनं आता सोडायचं चालू केलेलं आहे। बघा मित्रांनो, केनं आणलेले आहेत 200 लिटर जवळजवळ मी आता आणलेला आहे इथं, एकरी 200 लिटर। आणि आता आम्ही पाट पाण्यातनं सोडत आहे। आमचं हे पाट पाणी असं चावीचं आहे, इकडे बघा। आता पाट पाण्यातनं आता आम्ही देत आहे। आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं आहे, आता आम्ही आमच्या गटामार्फत आम्ही एक सेंद्रिय गट चालू केला आहे, आणि ते आम्ही जीवामृत विक्रीसाठी आणि स्वतः शेतीसाठी आम्ही तयार केलेला आहे। त्याच्यासाठी आता हे दुसरा डोस आहे माझ्या जीवामृतचा। तर जीवामृतचा मला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे। आणि आत्ता हा या प्लॉटचा जर अंदाजे बघितलं तर फेब्रुवारीच्या तुटलेल्या ज्या मानानं तर 1 टन प्लस हे ॲव्हरेज 100% आहे। आज मी आमच्या या 1 एकरच्या प्लॉटमध्ये आहे। 13.007चा हा प्लॉट आहे। 15 फेब्रुवारीला हा प्लॉट तुटलेला आहे, आणि आज 3 महिने 2 दिवस झालेले आहे। त्या मानाने ह्या ऊसाची ग्रोथ जबरदस्त आहे, संख्या जाडी जबरदस्त आहे। आणि याला कारण म्हणजे म्हणजे तुमच्या शिफारशी प्रमाण बेसल डोस आणि जीवामृत। आम्ही आमच्या गावामध्ये जीवामृतचा एक सेंद्रिय गट केलेला आहे, त्याच्यामार्फत आम्ही एक जीवामृत केलेला आहे, ॲडव्हान्स जीवामृत म्हणून, की जेणेकरून ते पाट पाण्यातून सोडता येते किंवा तुमच्या ठिबकद्वारे सोडता येते। त्या ठिबक म्हणजे आता आमचं चावीचं पाणी आहे, पाट पाणी आहे, याच्यातनं आता आम्ही सोडायचं चालू केलेलं आहे। मी 200 लिटर आणलेलं आहे। आणि त्यात एक ॲडव्हान्स म्हणून मी आता VSIचं हे बाटल्या दाखवतो बघा तुम्हाला। या बाटल्या आहेत, या बाटल्या हे सॉईल हेल्थ आहे आणि पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणूक आहेत। आणि लिक्विडमध्ये एक ह्याचं आहे आपलं मायक्रोन्यूट्रन्स, हे लिक्विडमधलं आम्ही आणलेलं आहे सगळं। आणि आता ह्याचा पण रिझल्ट बघायचा आहे। त्याचा आता तुम्ही ग्रोथ बघू शकता, ऊस जबरदस्त आहे। आता 3 महिन्याच्या मानानं ऊस जबरदस्त आलेला आहे। आता बघा, हे जीवामृत सोडायचं काम चालू केलेलं आहे। तर आता माझ्या सऱ्या निम्म्याच्या पुढं गेलेल्या आहेत असं चावीच्या पाण्यात। तर आता मी 1-1 लिटर सोडणार आहे असं। आणि नंतर कॅल्क्युलेशन केलं आहे, एका सरीला 2 लिटर लागतं आहे मला टाकायसाठी लागते। तर निम्म्या पुढं सऱ्या गेल्यानंतर 1-1 लिटर प्रत्येक सरीला मी सोडणार आहे। आणि नंतर सऱ्या बंद करायच्या वेळेला नंतर 1-1 लिटर मी सोडणार आहे। नमस्कार शेतकरी बंधू, आज मी माझ्या शेताला पाट पाण्यामध्ये चावीनं पाणी दिलेलं आहे। अशा पद्धतीनं चाव्या होत्या, चावीनं पाणी दिलं, पाणी बंद करून 1 तास झालेला आहे। तर माझ्या शेतातील पूर्ण पाणी हे निघून गेलेलं आहे, जमिनीतून निघून गेलं आहे, निचरा झालेला आहे। आणि अशा पद्धतीनं बघा की जमिनीला ते वर बोधावर वर राहिलेले आहे, चढलेले आहे। कारण हे बारीक पान जर दिसत असलं तर जमिनीत ओलावा भरपूर आज जाऊ शकतो। हे बघा, मुळासनी ओलावा लागतो। फक्त याला परत एक 8 दिवसांनी ठिबकसारखं परत 8 दिवसांनी परत पाणी द्यावं लागते। हे पाणी लगेच निघून जाते, वापसा कंडिशनवर जमीन लगेच दुसऱ्या दिवशी येते। म्हणून ही चावीची पद्धत मला तरी लय भारी वाटते। आता तुम्ही बघू शकता की हे 3 महिने 2 दिवसाचा खोडवा आहे, 13.007 ची जाडी चांगली आलेली आहे, संख्या पण मेंटेन झालेली आहे। आता पेरावर बघा, 1 2 3 4 5 6 5-6 पेरावर आता ऊस आलेला आहे। जाडी चांगली आहे, वाढ चांगली आहे, समाधानकारक पीक आहे। हे केवळ जीवामृतचा रिझल्ट आहे। आणि तुम्ही जमीन जर बघायची म्हटलं तर बघा, हातान जमीन किती हलती बघा। हे मुळं पूर्ण दिसतात बघा। आता हे जमीन कशी आहे बघा, हातानं खुली होणारी जमीन आहे। माती किती रवाळ आहे बघा।
हे जीवामृतचा रिझल्ट आहे. एक वेळा सोडलेला आहे आपण, आज दुसऱ्या वेळेला सोडायला चालू केलेला आहे. सुरुवात आहे ही पहिल्यांदाच, तर रिझल्ट जबरदस्त आहे जीवामृतचा. आता बघा शेतात मी सकाळपासून तिसरा आंबा आहे माझा. तर मी अजून जेवायला गेलो नाही, जवळजवळ 12 वाजलेत. मला वाटतं आता जेवणाची पण गरज नाही. सकाळपासून 3 आंबे खाल्लेत मी शेतात बसून. आज मी आमच्या शेताकडं पाणी आणि जीवामृत सोडायला आलो तेव्हा जरा हा रायवाळी आंबा बघा, रायवाळी. या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे इतका गोड आहे, तर तुम्ही साली सकट खाऊ शकता. भलेही तुम्ही कलमी आंबा लावा, कलमी आंबा खा म्हणजे हापूस खावा, तर हे रावाळी जे शेतवडीत किंवा डोंगरात जे आंबा मिळतात आणि हे झाडालाच पिकून खाली पडतात. बघा शेतात आता आंबा किती पडल्यात बघा, शेत आहेत तुम्हाला दिसत बघा, शेतात आंबा पडल्यात भरपूर पिकून. तर शेतात शेतकरी फिरताना हा पडलेला आंबा इतका गोड, कारण झाडाला पिकतोय आंबा ह्यो. याला केसर असं डायरेक्ट तुम्ही साली सकट खाऊ शकता, गर पण आहे. आणि हा आंबा शक्यतो कोण जुनी व्हरायटी जुना आंबा आहे ह्यो. तो कोण असा आंब्याच्या उत्पन्नासाठी म्हणून लावित नाही, की शेतात सावली असावी म्हणून हे आंब्यात जतन केलं पाहिजे. शेतात तुम्ही झाडं लावा, झाडे जगवा. तर तुम्ही मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला आणि त्याचं कमेंट करा तुम्ही, किंवा मला सांगा त्यात काय बदल करावा लागेल. नमस्कार.